सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते आणि खरं तर सोलापूर महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 26 जो खरं तर शेवटचा प्रभाग क्रमांक आहे आणि त्या प्रभागामध्ये या ठिकाणी नागरिकांकडून मतदानावर बहिष्कार जो आहे तो घालण्यात आलेला आहे। जवळपास आता 4 वाजत आलेले आहेत, मात्र अद्यापपर्यंत या मतदारांनी मतदान केलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी बॅनर झळकवत या मतदानावर जो आहे तो या इथल्या मतदारांनी बहिष्कार टाकलेला आहे। रुबीनगर परिसरातील हा सर्व मतदार आहे। तरी नक्की काय तुमची मागणी आहे, कशासाठी तुम्ही बहिष्कार घातलेला आहे, काय भूमिका आहे? अमोलनगर ते रुबीनगर हा रस्ता 2006 साली सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेची परवानगी घेऊन खासदार निधीतून हा रस्ता बांधलेला आहे। हा रस्ता कागदोपत्रीच फक्त बांधण्यात आलेला आहे, प्रत्यक्षात तो रस्ता वापरात नाही। हा रस्ता शेजारच्या ज्या प्लॉटधारक आहेत त्या प्लॉटधारकाकडून वेळोवेळी हा रस्ता अडवला जातो। इथं अनेक कुंपण टाकलेलं आहे, इथं अनेक वेळा चर खणली जाते आणि जेणेकरून इथल्या सगळ्या मतदारांना किंवा इथली सगळी जी राहणारे लोक आहेत ह्यांना मज्जाव केला जातो ह्या रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी। आणि ह्या सगळ्या बाबी इथले विद्यमान आमदार जे आहेत, भाजपचे आमदार इथून निवडून गेलेले आहेत, आत्तापर्यंत 3 वेळा भाजपचे आमदार इथून निवडून गेलेले आहेत। त्यांना ही सगळी गोष्ट माहीत आहे, त्यांना अजिबात इंटरेस्ट नाही इथं काही काम करण्यामध्ये। प्रशासनाला आम्ही अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे, आम्ही बहिष्कार टाकतोय हे आम्ही आयुक्तांना निवेदन देऊन सांगितलेलं आहे। बाहेर अनेक ठिकाणी आम्ही बोर्ड लावलेले आहेत, तरी कुणालाही आजतागायत जाग आलेली नाही। एकही लोकप्रतिनिधी आत्तापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही की तुम्ही असं करू नका, मतदानाला जा तुम्ही। किती मतदार एकूण या तुमच्या ह्या सगळ्या बहिष्कारामध्ये सहभागी आहेत? साधारण गणेश बिल्डर्समध्ये जर धरलं तर साधारण 150 घरं, म्हणजे साधारण 500च्या आसपास मतदान। अमोलनगरमध्ये ते आहे, लोखंडवाला पार्कमध्ये आहे, तिन्ही सोसायट्यामध्ये मिळून साधारण 1200 ते 1500 आसपास मतदान आहे। एवढे मतदार आज ठप्प आहेत, कुणीही मतदानाला गेलेलं नाही, सगळे बहिष्कारावरती ठाम आहेत। एकमेव कारण आहे रस्ता, आणि रस्ता नसल्यामुळे ड्रेनेज लाईन इथे होत नाही आहे। 88-89 सालच्या ह्या सगळ्या सोसायट्या आहेत, त्या दिवसापासून ते टिल्डे ड्रेनेज लाईन पेंडिंग आहेत। आज गणेश बिल्डर्समध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, कुंपण टाकून रस्ता अडवलेला आहे। पण हे कोणी हे रस्ता अडवलेला आहे आणि या विरोधात काही आपण दाद मागितले नाही का? रस्ता जो अडवलेला आहे तो शेजारचा प्लॉट धारक आहे, लोकप्रतिनिधी आहेत, ते त्यांना महानगरपालिकेच्या लोकांना माहिती, लोकप्रतिनिधींना ही गोष्ट माहिती आहे भाजपच्या की तो कोणाचा प्लॉट आहे, काय आहे। राजकीय हित संबंध गुंतलेले आहेत त्यांचे, आणि त्यामुळे ह्यांनी आमच्या डोक्यावरती बंदूक ठेवलेली आहे, बाकी काही नाही। आपण पाहतोय मतदारांना या ठिकाणी त्रास होतोय। आजी, काय त्रास होतोय तुम्हाला? आज मतदान नाही केलं का तुम्ही? अजून नाही केलं अजून का? कारण रस्ताच नाही, कसं जायचं म्हणून केलं नाही। म्हणजे मतदानाला जायलाच रस्ता नाही? नाही यायचं नाही आहे, ड्रेनेज लाईन नाही आहे, रस्ता नाही आहे, मग कसं जायचं सांगा? काही सोयीच नाहीत ना आम्हाला, म्हणून नाही। मग यापूर्वी कुणाला मतदान करत होतं तुम्ही? बीजेपी बीजेपी आले नाहीत का तुमच्या? कोणी नाही आली का? आमदार तर त्यांचेच आहेत की? हो हो त्यांचेच आहेत, पण आम्ही तीन म्हणजे 15 वर्ष झाले आम्ही त्यांनाच मतदान करतो। तुमचे काही प्रश्न ऐकत नाहीत, नाही सोडवत नाहीत? नाही नाही तुमच्या काय भावना आहेत, काय अडचणी आहेत तुम्हाला, रोजच्या समस्या काय आहेत? आम्ही ते 10 वर्ष झालं इथे राहते, पण ह्याच्या आधी पण आता जे एजेड आहेत त्यांनी पण 40 वर्ष आधीपासून राहिलेले आहेत। मग दरवेळेस आम्ही महानगरपालिका असू दे किंवा मग खासदार असू दे, ज्यांना आम्ही निवडून देतोय त्यांना विनंती करतोय, स्वतः त्यांनी कळकळीने विनंती करतायत की आम्हाला हे रस्ता करून द्या म्हणून, पण अजूनही कोणी ऐकलेलं नाही। सकाळपासून आम्ही इथे थांबलो, एकाचाही फोन आला नाही की तुम्हाला काय त्रास होतोय का, तुम्ही का बहिष्कार करताय। मग आम्हाला एवढा त्रास होतोय तर आम्ही काही ते सगळे वेळ पण उभारलेले नाही आहे, सगळेजण करून खाणारे लोक आहेत इथे, कोण नोकरीवाले नाही, काही नाही, त्यामुळे सगळेजण आता बहिष्कार टाकणार आहेत। तुम्ही लोक सगळे मागं थांबलेत, काका लोक सगळे, काय कारण काय आहे ते? बहिष्कार तुम्ही पण घातलाय का? तुम्ही पण बहिष्कार आहे का? रस्त्याचाच प्रॉब्लेम इथला, मेन रस्त्याचा प्रॉब्लेम झाला तर सगळं सॉल्व्ह होते, पण रस्ता कित्येक वर्षापासून झालेलाच नाही इथमध्ये। वारंवार सांगून सुद्धा काही होत नाही, कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। प्रत्येक वेळी पाठपुरावा करा, सगळी कागदपत्र द्या, सगळं दिलं तरी काहीच करत नाहीत। त्यामुळं हे आम्ही शस्त्र काढलेलं आहे की बहिष्कार टाकणे, तरी जाग येईल असं वाटतंय, पण अजून पण नाही आहे। आता तुम्ही बघताय, राहिला 1.5-2 तास राहिलेत, तरी सुद्धा एक जण सुद्धा आलेलं नाही। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर जवळपास 1,500 पेक्षा अधिक मतदार जे आहेत ते या संपूर्ण भागामध्ये, रुबीनगर आणि अमोलनगर भागामध्ये राहतात, आणि त्यांचा रस्ता झाला नसल्यामुळे त्यांनी चक्क मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत त्यांना विचारण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी आला नसल्याची खंत हे सर्व मतदार जे आहेत ते बोलून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।